कसं काय पब्लिक, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की पजा म्हणल्यावर काहीतरी नवीन दाखवणार आहे. मागं आपण जी बुलेट घेतली होती त्या बुलेटची आज पहिली सर्व्हिसिंग होती आणि ह्या पहिल्या ऑइल बदलीला नेमकं आपल्याला किती खर्च आलं ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ड्रीम बाईक असतेच, तरी ही माझी ड्रीम बाईक होती ती म्हणजे बुलेट. त्याचबरोबर तुमची कोणती ड्रीम बाईक आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. ऑइल बदलीची अपॉइंटमेंट तर मी आधीच घेतली होती. वॉचमन मामाने आल्या आल्या रजिस्टर करून घेतलं. आणि मित्रांनो, ही जी गाडी आहे ही आपण मोटर इंडिया ह्या शोरूम मधनं घेतलो होतो. खाली गेल्यानंतर पहिल्यांदा आपण गाडी रजिस्टर करून घेतलो मित्रांनो. आणि त्यानंतर सेल्स मॅनेजर बबलू दादा आपले एक ओळखीचे होते इथं. विगत गाडी घेऊन त्यांनी गेला आणि गाडीचं पूर्ण टेस्ट करून घेतले. त्यानंतर 1-1.5 महिन्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स विचारला आणि गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला विचारले. त्यांना मी सांगितलो गाडी तर एकदम टॉपच आहे, फक्त हे मोटर राखीस असल्यामुळे ह्याला पेट्रोल लई लागते. एवढ्या लवकर आल्यावर मला वाटले की माझ्या आधी कोणच आलं नव्हतं, पण इथं बघितल्यानंतर गाड्या एकदम फुल्ल भरल्या होत्या. सर्व्हिस एवढी जबरदस्त होती की माझ्या गाडीचं पण लगेच नंबर आलं होतं. ह्या शोरूम मधले हे श्री दादा आहेत, ही गाडी आपली कायम सर्व्हिसिंगला घेते. ह्या दादांसाठीच मला इथं अर्धा तास वेट करायला लागलं होतं. पहिल्यांदा दादानी गाडी आपली रॅम्प वर घेतली आणि फायनली ह्या आपल्या गाडीची ऑइल बदली सुरू झाली. बाहेर जरी सगळे विचारल्यानंतर त्यांनी पण आत आल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी विचारायला सुरुवात केली की गाडीमध्ये नेमकं काय प्रॉब्लेम वाटतंय काय तुम्हाला. एवढी चौकशी तर घरातली पण आपली कधी करत नाही, तेवढी चौकशी ह्यांनी करत होते. गाडीचं काम सुरू केल्यानंतर त्यांचं पहिलं काम होतं की गाडीचं सगळं नटा आवळून घेतल्या. आणि हे सायलेन्सर वरचं नट आवळल्यानंतर जे मला मायनर व्हायब्रेशन जाणवत होतं हे पूर्ण त्यांनी क्लिअर केलं होतं. त्यानंतर दादानी गाडी सुरू केलं आणि पहिल्यांदा चेन सगळं क्लीन करून घेतलं. बुलेटचं मेन प्रॉब्लेम म्हणजे त्याचं चेनच असतंय मित्रांनो. आपल्या गाडीचं स्मूथ फायरिंग पण तुम्ही बघा आता. चेन पहिल्यांदा साफ केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर पहिल्यांदा स्प्रे मारून घेतला आणि पूर्ण क्लीन करून घेतलं. वेळ होती ते म्हणजे जुनं ऑइल काढण्याची. मित्रांनो, गाडीचं आपल्या ऑइल बदली 500 किलोमीटर वर सांगितलेलं आणि मला ट्रॅव्हलिंग आणि ट्रिप मुळे या गाडीचं ऑइल बदली करायला थोडं लेट झालं होतं आणि मी एक्स्ट्रा 200 किलोमीटर गाडी रनिंग केली होती. त्यामुळे थोडंसं ऑइलचं थिकनेस जास्त झालं होतं. ऑइल सगळं बुट्टीत काढूपर्यंत दादानी पहिला एअर फिल्टर काढून घेतला आणि या एअर फिल्टर मध्ये पण जास्त धुळा नव्हतं, कारण आपलं रनिंग फक्त आणि फक्त 500 ते 700 किलोमीटरच झालं होतं. रनिंग कमी झाल्यामुळे आपल्याला एअर फिल्टर काही नवीन घालायची गरजच नव्हती. त्यामुळे प्रॉपर पहिल्यांदा क्लीन करून घेतला आणि त्यामध्ये असं प्रेशरनं हवा मारून हे पूर्ण क्लीन करून त्यामध्ये पहिल्यांदा फिटिंग करून घेतलं. त्यावेळी आपल्या गाडीचं रनिंग जास्त होईल, त्यावेळी हे नवीन घालायला लागते. त्यावेळी आता ह्याचं किती प्राइस आहे नेमकं मला पण काय माहित नव्हतं ना. आपण एअर फिल्टर काढलं होतं, त्याच्या अपोजिट साईडला असं हे सगळं बॅटरी आणि बाकीचे सगळे ओव्हरऑल ऍक्सेसरीज त्यामध्ये होतं. आणि त्यामधलं हे वायरिंग एवढं होतं की मला काही नेमकं समजत नव्हतं की हे नेमकं कशाचं गॅजेट आहे. ह्या पहिल्या ऑइल बदलीमध्ये नवीन एकच प्रोडक्ट आपण युज करणार होतो, ते म्हणजे ऑइल फिल्टर. आणि त्या ऑइल फिल्टरचं पहिल्यांदा अनबॉक्सिंग केलं आणि प्रॉपर क्लीन करून त्यामध्ये पहिल्यांदा बसवून घेतलं. ऑइल फिल्टर हे 500 ते 700 किलोमीटर झाल्यावर बदलतात असं मला काय वाटलं नव्हतं. त्यानंतर दादाने मला सांगितले की गाडीचं जे टायर असते त्याचं फॉक्स जरा लूज होतं. आतापर्यंत मी जे एवढ्या गाड्या घेतल्या किंवा एवढ्या गाड्या वापरल्या त्यामध्ये कधी ऑइल बदलीला गेलोय आणि असं फोक्स आवडलेलं मी कधी बघितलंच नव्हतं. म्हणून तर मी मगाशी तुम्हाला सांगितले की हे मोटर इंडियाचं जे शोरूम आहे, इथलं स्टाफ आणि इथलं जे सर्व्हिस आहे ते एकदम टॉपच आहे. कारण ज्यावेळी मी इथं आलो होतो तेव्हापासून जी माझी सर्व्हिस होती ती एकदम टॉप क्वालिटीची देत होती आणि नवीन गोष्टी आम्हाला समजावून सांगत होत्या. आणि एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी ह्या गाडीत ऑइल घालायची वेळ आली. मित्रांनो, ह्या गाडीत टोटल आपल्याला 1.5 लिटर ऑइल बसत होतं. तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो मित्रांनो, आपल्या रेग्युलर ज्या गाड्या आहेत त्यामध्ये किती लिटर ऑइल बसते जरा माहित असेल तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि ह्या आपल्या बुलेट मध्ये जे आपण ऑइल वापरत होतो ते प्रॉपर रॉयल एनफिल्ड या कंपनीचं ऑइल होतं. कारण 350 सीसीचं जे मशीन होतं त्याला दुसरं ऑइल चालते का नाही मला नेमकं माहित नव्हतं. त्यामुळे आपण कंपनीचंच ऑइल वापरलं. ऑइल पूर्ण बदलल्यानंतर त्यांनी प्रॉपर तिथलं क्लीन करून घेतलं. त्यानंतर जे क्लचचं सेटिंग होतं ते पहिला दादानी कंप्लीट करून घेतलं. गाडीचं ओव्हरऑल सगळं सेटिंग झाल्यानंतर फायनली वेळ होतं ग्रीसिंग आणि ऑइलिंग करण्याचं. त्यानंतर फायनली टेस्ट करून आपण गाडी सर्व्हिसिंग साठी घेऊन गेलो. आणि मी नेहमी कुठं पण बाहेर जाणार असतो तर गाडी पहिल्यांदा प्रॉपर वॉश आणि सर्व्हिसिंग केल्याशिवाय मी बाहेर घेऊन जातच नाही. त्यामुळे गाडी काय आपली जास्त घाण झालीच नव्हती. त्यांच्या कोटेशन मध्ये वॉश असल्यामुळे आपण प्रॉपर त्यांच्याकडनं सगळं स्वच्छ आणि चकचकीत करून गाडी घेतलो. आणि लवकरच आपली गाडी एवढी चकचकत का असते हे नेमकं गाडीला आपण काय केलं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आपल्या गाडीची जी पहिली ऑइल बदली झाली ह्याला नेमकं किती खर्च आलाय मी तुम्हाला सांगतो म्हणलो होतो, तर सांगतो आता ऐका. या गाडीच्या पहिल्या ऑइल बदली सर्व्हिसिंगला आपल्याला फक्त आणि फक्त 1500 रुपये खर्च आलं.